ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे चित्ती लाभिजे। मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु। कहाणी शनिवारची। ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्याच्या दिवशी तो काय करी, लवकर उठे, सकाळीच जेवी आणि लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई। धाकट्या सुनेला मात्र तो घरी ठेवी। याप्रमाणे करता करता श्रावण मास आला। पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्यनेमाप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला त्यांनी सांगितलं की मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे आहेत का ते पहा, थोडेसे काढ आणि दळून आण, त्याच्या भाकरी कर, केनी कुरडईची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बरं म्हटलं। माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले, तेवढेच तिने काढले। त्याच्या लहान लहान भाकरी केल्या, केनी कुरडईची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं। सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात तिथे शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकतंय, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे। तिला त्याची दया आली, बरं म्हणाली आणि घरात गेली। 4 तेलाचे थेंब घेतले आणि अंगाला लावले। वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं त्याला आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला। तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही असं म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले। नंतर काही वेळानं घरी सासू सासरे आले, दीर जावा आल्या। त्यांनी तिनं केलेली उत्तम तयारी बघितली। त्यांना खूप संतोष झाला। आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे कसं काय आलं असं म्हणून आश्चर्य करू लागले। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसं शेतावर गेली। इकडे काय झालं, शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं। ब्राह्मणाच्या घरी आला। मागच्यासारखंच तो म्हणाला, मला न्हाऊ घाल, माखू घाल। ब्राह्मणाची दुसरी सून घरी होती। ती त्याच्याशी बोलू लागली, बाबा रे, आम्ही काय करावं मग? आमच्याजवळ काही नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच मला थोडंसं दे। ब्राह्मणाची सून म्हणाली, माझ्याजवळ काही नाही बघ। देव म्हणाले, बरं तर मग तुझ्याजवळ असलं तर नाहीसं होईल। असा शाप त्यांनी दिला आणि ते अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली। हंडी मडकी सगळं पाहू लागली। तिला त्यात काहीच सापडलं नाही। संध्याकाळ झाली, तो सासू सासरे घरी आले। सर्व तयारी पाहू लागले, तो त्यांना काहीच दिसलं नाही। मग सुनेला ते रागे भरले। सुनेनं झालेली सगळी हकीकत सांगितली। पुढे 3ऱ्या शनिवाराला ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं।
जेवायची तयारी सगळी करायला सांगितली. आपण उठून सगळे शेतावर गेले. इकडे मागच्या शनिवार सारखंच शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लावून दे असं म्हणाले. तिनं दुसऱ्या जावेसारखाच जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखाच शाप दिला आणि आपण स्वतः अंतर्धान पावले. पुढे काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवायची तयारी पाहू लागले तो तिथे त्यांना काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. तिने सांगितलं मागच्या सारखीच सगळी हकीकत घडली. सगळ्यांना उपवास घडला. मनातनं सगळे फार खिन्न झाले. पुढे चौथा शनिवार आला. ब्राह्मणानं पुन्हा धाकट्या सुनेलाच घरी ठेवलं. पहिल्यासारखीच त्यांना आज्ञा केली आणि आपण शेतात निघून गेले. इकडे शनिदेवांनी काय केलं? गलित कुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी गेले. सुनेला म्हणू लागले, बाई बाई, माझं अंग फार ठणकतंय, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजी भाकरी खायला दिली. तेव्हा देवांनी तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील असं म्हणाले आणि उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावले. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर आली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो तिने काढला आणि चांगला स्वयंपाक केला. सासू सासऱ्यांची वाट बघायला लागली. इतक्यात काय झालं? सासू सासरे तिथे आले. सुनेला विचारू लागले, मुली मुली, आज तू काय केलं आहेस? सुनेनी सांगितलं, सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, अंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केन कुरडीची भाजी आहे. सासू सासऱ्यांना अतिशय आनंद झाला. आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान आलं तरी कुठून? म्हणून त्यांनी तिला विचारलं. तिने कुष्ठ्याची घडलेली सगळी हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद तिने सांगितला. सासऱ्यांना फार आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला? सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथे काही खोचलेले दृष्टीस त्यांना पडलं. त्यांनी ते सोडवून घेतलं आणि पाहतात तो पत्रावळीत हिरे मोती दिसले. सुनेला त्यांनी दाखवले. सुनेने सांगितलं, ह्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला होता. सासरे म्हणाले, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढे बाकी दोन्ही सुनांना सासऱ्यांनी मागच्या 2 शनिवारी घडलेली हकीकत विचारली. त्या दोघींनी त्यावेळेला काय घडलं होतं ते सगळं सविस्तर सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याला त्याचा खूप राग आला. नंतर त्यांनी तुमच्याजवळ काही नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपल्याला उपास घडला. पुढे सासऱ्यांनी शनिदेवांची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची पूजा करू असं सांगितलं. जसे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हा होवोत. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.